चला लक्ष आहे, पी एक काम किती दिवसात करते? 12 दिवसात. क्यू किती दिवसात? 15. 12 आणि 15 झाला 60 आहे की नाही? मग एकूण काम किती झालं आपलं? 60. मग पी आणि क्यू ची कार्यक्षमता काढून घेऊ आपण. फॉर्मॅट काय? फॉर्मॅट कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. मग एकूण काम 60 डिवायडेड बाय किती? 12. किती? 5. 60 भागीला 15 म्हणजे किती? 4. मग पी आणि क्यू ची कार्यक्षमता आली. पुढचं स्टेटमेंट वाचायचं. दोघं मिळून कामाला सुरुवात करणार आहे. बरोबर आहे? पी आणि क्यू किती दिवस काम करणार आहे सोबत? 4च दिवस. मग 4 दिवसामध्ये त्यांची कार्यक्षमता किती राहील? 9. दोघांची कार्यक्षमतेची ऍडिशन म्हणजे किती? 9. मग 9 इतक्या कार्यक्षमतेने 4 दिवसामध्ये काम किती होईल? 36. का करतो आपण? कार्यक्षमता गुणिला दिवस. मग कार्यक्षमता गुणिला दिवस बरोबर एकूण काम. मग या 9 इतक्या कार्यक्षमतेनं 4 दिवसामध्ये 36 काम. किती राहिले? 24. 24 काम शेष राहिलं. बरोबर आहे? शेष काम 60 कामापैकी आपण 36 काम का केलं? मायनस. शेष काम किती राहिलं? 24. मग 24 काम कोण करणार आहे? क्यू. कारण पी सोडून गेला ना 4 दिवसानंतर. पण या 4 दिवसानंतर 36 काम आपलं झालं कंप्लीट. आता क्यू पी सोडून गेला तर शेष कार्य क्यू करणार आहे. मग क्यू शेष कार्य किती इफिशियन्सी आहे क्यू ची? 4 दिवस काढायचे आपल्याला. शेष कार्य किती आहे? 24. 4 सक 24 म्हणजे किती? 6 दिवस. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.